अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते. वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते. आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न, सोयाबीन प्रश्न, कांदा निर्यात बंदी ही आपल्याला ठेवायचीच, निर्यात बंदी होऊन द्यायची, म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात ते मिळून कसे मिळतील ते पाहायचं. आणि बरेच वर्ष एमएसपीचा दर ठरलेला नाहीये. 4 ते 5 वेळेला एफआरपी वाढली, परंतु एमएसपीचा दर वाढला नाही. ह्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते. ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली. पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी साधारणतः खोटी आहे. त्याच्यात तसोबर देखील तथ्य नाही. असं काही नाही. सगळं थप्पा आहे. असं काही होणार नाही. त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल. त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे. अजून थोडंसं काही राहिलेलं आहे. ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल. ते मी ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना, त्यावेळेस मैं तुम्हाला सांगेल कोणाची किती. महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले राजनीतिक हलचल तेज हो गई है. विपक्षी एमवीए के बाद अब महायुति भी एक्टिव हो गई है. हाल ही में महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजीत पवार और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने गुप्त बैठक की, जिसके बाद सियासी गलियारों में कई कयास लगने लगे. अजित पवार ने बताया क्या हुई बात. अमित शाह से मुलाकात के बाद अजित पवार ने कहा कि गृह मंत्री गणपति दर्शन के लिए मुंबई आए थे और उन्होंने महायुति के बीच सीट बंटवारे पर बातचीत की. अजित पवार ने कहा कि हम सभी 288 सीटों पर चर्चा करने के लिए एक साथ बैठेंगे. जल्द ही होगा सीटों पर अंतिम फैसला. अजित पवार ने कहा कि ज्यादातर चर्चा हो चुकी है, लेकिन कुछ सीटें बची हुई हैं, जिन पर जल्द ही चर्चा की जाएगी. अजित ने आगे कहा कि हमारी अंतिम चर्चा के बाद सही संख्या पता चलेगी कि किसको कितनी सीट मिलती है. अजित पवार ने इन मुद्दों को भी उठाया. अजित पवार ने ये भी बताया कि उन्होंने शाह के साथ किसानों की समस्या को भी उठाया. उन्होंने कपास और सोयाबीन से जुड़ी खेती के मुद्दों पर उनसे चर्चा की. पवार ने प्याज के आयात पर प्रतिबंध न लगाने का भी अनुरोध किया है. उन्होंने कहा कि हमें यह देखना होगा कि प्याज किसानों को उनकी उपज का अच्छा मूल्य कैसे मिले.